हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्या ताईंला. आता छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली पहा. आणि सकाळ सकाळची पूजा भोलेबाबांच्या पूजेपासून झाली की अगदी दिवसाचं काही टेन्शनच राहत नाही. कसा जाईल काय नाही अजिबात टेन्शन राहत नाही. अगदी फ्रेश मूड माझा अगदी दिवसभर राहतो. तर तसंच पहा, आज आता श्रावण महिना म्हणला की श्रावण महिन्यामध्ये स्पेशली आपण भोलेबाबाची पूजा करतोच. जास्त पवित्र महिना मानला जातो पहा त्याच्यामुळं. पण असंही एरवी सुद्धा रोज डेली काही नाही तरी पण कळशीभर आपलं पाण्याने जशी आपण स्वतःला आंघोळ लागते तसे देवाला सुद्धा लागतेच. तर त्याच्यामुळं देवाला आंघोळ झाल्याशिवाय मला काय करमत नाही, गेटच्या बाहेर निघू वाटत नाही. तर मग सकाळ सकाळ चला इथं आज झाडू पोचा नाही केला, एवढा काय कचरा वगैरे नव्हता. तर त्याच्यामुळं मग बाकी म्हणलं जरा घाई झाली होती, आज उशीर झाला स्टुडिओवर जायला. मग म्हणलं आता देवाचं थोडंसं देवपूजा वगैरे करावी आणि निघावं. तर चला माझी इकडं छान अशी मस्त पूजा चालली. तोपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. कारण की बऱ्याचदा पहा गरोदर महिला महादेवाच्या मंदिरामध्ये जात नाही असं म्हटलं जातं. आणि बऱ्याचशा ताईंचा कमेंट्स होत्या की स्वाती महादेवाची पूजा करत नाही, जात नाही. तर मला माहीत नाही कुठल्या यांनी अशा पद्धतीची ही प्रथा किंवा अफवा पसरवलेली आहे. कारण मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलंय की शिव महापुराणामध्ये हे असं सांगितलेलं आहे की गर्भवती महिलेने पूजा केलेलं काहीच हरकत नसतं. तरी पण ज्या ताईंना माहिती नाही, म्हणजे ज्या गैरसमजेमध्ये आहे की गर्भवती महिला पूजा करत नाही, तर त्यांच्यासाठी पहा एक शीतल ताई आहे म्हणून, शीतल पवार नावाच्या ताई येतं. तर त्यांनी आपल्या 2 ते 3 दिवसाच्या व्हिडिओ खाली पहा एक सुंदर भरपूर मोठी कमेंट करून त्यांनी टाकलेली आहे की नागपंचमीची पूजा करू की नाही किंवा मग शिवजीची पूजा करू की नाही. तर त्यांचाच मेसेज मी तुम्हाला वाचून दाखते. शिव महापुराण आणि सनातन शास्त्राच्या प्रत्यक्षातून विश्लेषण केल्यास गरोदर महिला नागपंचमीची पूजा करू शकतात. महापुराणात भगवान शिव आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या नागदेवताचे उपासनेचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या विषयाचे सविस्तर शास्त्रीय व्यवहार विश्लेषण खालील मुद्द्यावर आधारित करतात येईल. शिवमहापुराणानुसार भक्तीचे स्वातंत्र्य. शिवमहापुराण भगवान शंकराला अत्यंत दयाळू आणि भोळानाथ म्हटले आहे. महादेवाची किंवा त्यांच्याशी संबंधित नागदेवताच्या भक्तीसाठी गरोदर महिलांवर कोणताही धार्मिक प्रतिबंध लावलेला नाही. पुराणातील कथेनुसार गरोदर स्त्रीने केलेली शिवराधना किंवा नागपूजा तिच्या गर्भातील अपत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करते. त्यामुळे गर्भातील मूल तेजस्वी आणि निरोगी जन्माला येते अशी श्रद्धा महापुराणाच्या संदर्भातून मिळते. 1-2 गर्भातील संरक्षणासाठी नागपूजा. तर नागपूजेसाठी पण त्यांनी सांगितले ज्योतिष आणि पौराणिक मान्यतेनुसार नागाला वंशवृद्धी आणि संततीचे कारण मानले जाते. नागपंचमीला गरोदर महिलेने नागदेवतेची पूजा केल्यास तिच्या गर्भाचे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून आणि दोषांपासून रक्षण होते असा विश्वास आहे. ऊर्जा आणि स्पर्श याबाबतचे नियम शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे पहा. शिवलिंग आणि नागदेवतेचे काही मूर्ती या अत्यंत जागरूक आणि उच्च आध्यात्मिक ऊर्जेची केंद्रे मानली जातात. गर्भावस्था हा अतिशय संवेदनशील काळ असतो. त्यामुळे गरोदर महिलांनी थेट मूर्तीला किंवा वारुळाला स्पर्श करणे टाळावे. त्यानुसार दुरूनच भावपूर्ण पूजा करावी जेणेकरून कोणत्याही तीव्र ऊर्जेचा गर्भावर विपरीत परिणाम होणार नाही. नागपंचमीला गरोदर महिलांनी पाळायचे नियम. तर नियम वगैरे असे आहेत की फार जंगलात वगैरे पहा आपलं वारुळ वगैरे असतं, तर तिथं जाऊन पूजा वगैरे जास्त म्हणजे नाही का तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात वगैरे, म्हणून म्हणजे काही हे होऊ नये, इजा होऊ नये म्हणून ते त्या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत. बाकी पूजा केली काय आणि नाही केली काय त्याचा काहीच मतलब नाहीये. आणि तुम्ही बघितलंय उलट आपल्या गर्भातील जेवढी निगेटिव्हिटी आहे किंवा जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे आपल्या बॉडीमध्ये असलेला, तर तो भगवंताची पूजा केल्याच्या नंतर किंवा नागदेवतेची आता नागपंचमी झाली सोडा, पण रोजचं सांगते मी की जे आपण महादेवाची जी पूजा करतो तर ही गर्भातल्या तेजस्वी बाळ होण्यासाठी आणि काय म्हणतात छान. आता मी पुढं मला मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवले तर त्याच्यासाठी उत्तम आहे. म्हणजे ज्या कोणी गर्भवती महिला आहेत किंवा ज्या गावोगावी अशा प्रथा आहेत की काय
महादेवाची पूजा गर्भवती किंवा गरोदर असताना करू नये. तर प्लीज या अफवा म्हणजे मनामध्ये ठेवू नका. ज्या कोणी आता पहा आपले व्हिडिओ पाहणारे पण बऱ्याचशा ताई प्रेग्नेंट आहेत, एक 7-8 तर आहेतच, कारण कमेंटवरून लक्षात येतं की ताई मी पण प्रेग्नेंट आहे, मी पण प्रेग्नेंट आहे. तर तुम्ही जर जात नसाल तर नक्की जा ताईंनो, कारण माझं तर खूप देवावरती विश्वास आहे आणि खरंच आपल्याला म्हणजे देव आहे तर सगळ्या गोष्टी आहे. आता कुणी मानतं कुणी नाही मानत मला माहीत नाही, पण आम्ही तर खूप मानतो बाबा. आणि म्हणजे मी स्पेशली आवर्जून हा टॉपिक आपल्या व्हिडिओमध्ये का घेतला, कारण वारंवार नवीन व्ह्युअर्स जे पाहणारे येतं तर वारंवार त्यांच्या त्याच कमेंट येतात. तर शुभ सकाळ सगळ्या ताईंना. जरा छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे पहा. आणि सकाळचे वाजलेत 9:15. जरा बाकीचं सगळं घरातलं थोडंफार जे काही ते आवरलं आणि आले मंदिरामध्ये, कारण की मंदिराला पूजा केल्याशिवाय दिवस माझा चांगला जात नाही. एखाद्या दिवशी जरी नाही केलं तरी पण मनामध्ये असं काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतं. तसंच जसं की तुम्हाला सगळ्यांना जसं आपल्या लाईव्हची एवढी सवय झाली की लाईव्ह पाहिल्याशिवाय तुम्हाला सगळ्यांना करमतच नाही, तर काही ताईंनी एक दिवस जरी मिस केला तरी पण म्हटलं की अजिबात काहीतरी जसं काही लई जवळची व्यक्ती हरवली असं हरवल्यासारखं वाटतं मिस केल्यावर. तसं माझं आहे की एखाद दिवशी जरी मिस केलं ना तर मग मला हरवल्यासारखं वाटतं. तर मग आता जायचंय इथून गेल्याच्या नंतर आता फक्त डब्बा भरायचा आणि थेट निघायचं स्टुडिओवरती आणि थेट संध्याकाळी मग 6:15 वाजताच घरी परत माघारी दिवसभर. मग तिकडंच जेवण, तिकडंच दिवसभर सगळं काही असतं आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर मग संध्याकाळच्या पुढं संध्याकाळचं. तर अशा पद्धतीने रोजचं रुटीन आहे. बऱ्याच ताईंना माहितीचे ज्या रोज बघतात त्या, पण ज्या नवीन आहेत ते त्यांना नसेल माहिती, तर त्याच्यामुळं म्हणलं व्हिडिओमध्ये. तर बघा पावसाचा काही पत्त्या नाही आणि तुमच्या फौजींनी बघा छान असं सगळं गवत काढायचं, खरडून गवत काढले अक्षरशः छोटे छोटे हे सुद्धा वेचलेत खडे. आणि इकडं एवढं राहिलंय काढायचं, अर्ध्यापर्यंत काढत आले तर अर्ध्यापर्यंत राहिले. बरीचशी झाडांची कटिंग वगैरे सुद्धा केली त्यांनी. आत्ताच टँकरवाले दादा येऊन गेलेत. आता एवढे बघा फार पावसाळ्याचे दिवस संपत आलेत तरी पण अजून आमचं काय बोरवेलला पाणी आलं नाही. पाऊसच नाही झाला तर बोरवेलला तरी कसं येणार आहे. तर मग आता 3 टँकर टाकले तर आतापर्यंत बापरे कितीतरी टँकर झालेत आमचे एवढ्या झाडांना. आणि त्याला लिमिट नाही. पण देव करू यावा पाऊस लवकर, कारण मागच्या वर्षी तर एवढा पाऊस झाला की डोंगरावरून अक्षरशः झरे वाहत होते. पण ह्या वर्षी तर मात्र काहीच नाही. तर आता पाहू, रोज असं वाटतं आज येईन उद्या येईन आज येईन उद्या येईन, पण तो काय बिचारा यायला तयारच नाही. चला आता हा पळू नको या बघा, याला गाडीचा आवाज ऐकला का ह्यो तयारच आहे, कधी गेट उघडन आणि कधी जाईन असा आहे ह्यो. मला टाइम आहे भाऊ अजून. बिरी आल्यात बघा आणि खाली पडल्यात बऱ्याचशा काळ्या कुळकुळीत झाल्यात बघा इकडं बऱ्याचशा. तर आता हे तोडून घेते मी, कारण की काळ्या झालेलं मुद्दाम ठेवलंय, तोडल्या नाही, कारण काळ्या झालेली एवढी गोड लागते नाही बेरी. बापरे लय भरपूर हे आलेत बघा भरपूर ठिकाणी. तर आता हे सगळ्या तोडून घेते सगळ्या बेऱ्या बघा. वाव हे बघा ब्लॅक, एकदम ब्लॅक झालेले. तर बघा ताईंनो, कीर्तनाला आले होते तर आमच्या वस्तीवरची सजावट बघा अशा पद्धतीने मनीषताईची इच्छा होती की संध्याकाळची लाइटिंग दाखवायची व्हिडिओमध्ये. आणि खरोखर खूप सुंदर म्हणजे एक दिवाळी आहे जशी, अशा पद्धतीने सगळीकडे लकलकाट झाला होता आणि आनंदमय वातावरण, भक्तिमय वातावरण सगळीकडे वस्तीवरती झालं होतं. तर हे बघा अशा पद्धतीने डेकोरेशन केलं. तर चला ताईंनो, संध्याकाळचे वाजलेत बघा बरोबर 10 आणि
आज गेले होते कीर्तनाला. तर 8 वाजता ध्रुवचा आणि रुद्राचा क्लास संपला आणि त्याच्यानंतर मग लगेच गेले होते मी, कारण काल रुद्र रुसला होता बघा, कारण की काल त्याला जायचं होतं कीर्तनाला आणि काल हे लवकर आले नाही घरी, उशिरा आले. मग मला घर एकटं टाकून जाता आलं नाही, कारण बाबा आणि आर्यन होते, पण तरी पण आउटसाईड पडतं म्हणून भीती वाटती. तर म्हणून मी नाही गेले. आणि नंतर मग त्याला म्हणत होती मी, तू जा, मग मी पाठीमागून येते काका आल्याच्या नंतर. तर तो काही गेलाच नाही. मग त्याला तो म्हणायचा मला तू चल तू चल तू चल, आणि रुसला. आणि काल रात्री जेवण पण करीना, काहीच करीना. तर त्याला म्हणलं होतं की उद्या जाऊ, आणि याला पण म्हणलं उद्या जाऊ, येऊ पण म्हणत चल चल चल. तर मग 8ला क्लास संपला आणि 8ला गेलते. 1 तासभर 8 ते 9, 9 सव्वा 9 पर्यंत कीर्तन ऐकलं. आणि त्याच्यानंतर आज होता मस्त आमटी, भाकर, त्याच्यानंतर भात आणि रस्सीवडीचा रस्सीवडी होती, तर त्याचा बेत होता बघा. तर आमच्या इथं असं आमटी भाकर असं काय असा पदार्थ असला ना, हा दुकानातून खाऊ घेऊन आला येतानी, मनीषाताईने घेऊन दिलाय त्याला. तर म्हणला सुनीताताईला आणि मनीषाताईच्या याच्यावरती जोर आहे त्याचा, लगेच म्हणत असतो चला 10 रुपये द्या. त्याला लय वेळ सांगितलेलं तसं नाही मागायचं कोणाला, पण तो ऐकतच नाही. आता खाऊ नको, जेवण केलेले आहे ते ठेवून दे, सकाळी नाश्ता झाला का मग खायचं. ओके. उद्या नाही स्कूल, सॅटर्डे, उद्या सुट्टी आहे. सॅटर्डे संडे त्यांना दोघांना पण सुट्टी असते. जा घरात पण, मी आले, जा जा बाळ. आता नादी लावून दोघांना आज काल म्हणलं होतं घेऊन जाईन, मग आज घेऊन गेले आणि आले पण. मग हे होते घरी बाबा आणि आर्यन, 2 जण जेवले. त्यांच्यासाठी वरण भात केलता, चपात्या केलत्या आणि सकाळची शेंगदाण्याची मिरची उरगती. बाबांना तर दूधच लागतं आणि आर्यन काय जास्त संध्याकाळचं जेवण करीत नाही, म्हणजे वरण भात वगैरे असलं तर आमचे तिन्ही पोरं संध्याकाळचं भातच खातात, कारण सकाळचं नाही करत भात वगैरे, आम्ही संध्याकाळचंच करतो. तर मग भातावरती जास्त जोर आहे सगळ्यांचाच, आणि पोरांना तर लागतो. तर मग त्याचं काही नाही. मग गेले, आत्ताशी आले. आता 9:15ला कीर्तन संपलं, मस्त आमटी भाकर खाल्ली आणि आता आलोत घरी. 10 वाजले म्हणलं. तर चला, कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा ताईंनी लई काळजी केली की सतीताई जपून कर, जीवाला सांभाळ. म्हणजे खरंच एक मनामध्ये इतकं म्हणजे असं भरून आलं मला की बघा, म्हणजे एखादी वेळेस आपण गरोदर राहिलो किंवा प्रेग्नंट असलं तर आपल्या जे बहीण असती, आई असती, मावशी असती, ह्या अशा ज्या व्यक्ती आहेत की ह्या आपल्यापणाच्या भावनाने प्रत्येक गोष्ट छोट्या मोठ्या सांगत असतात. पण मी माझ्या मनाला इतकी लकी समजते की बापरे, मला किती अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण किती साऱ्या बहिणी येतं, किती साऱ्या काकू मावशी येतं, म्हणजे आई सामान येतं, वयस्कर एवढी काळजी घेतात. त्या काळजीपोटी आज लाईव्हला पण कमेंट असं ते ताई काळजी घे, तुला लोड आला असता असं ना. आता आज मला आता इथून पुढं कसं होईल, जसं जसं पोट वाढन तसं तसं दम लागतोच. तर तसंच होत होतं मला आज. तर लाईव्हला पण म्हणत होत्या की नको हे करू, जास्त काम नको करू, हे ते बरंच. म्हणजे मला एक काळजी भरपूर वाटली, बऱ्याच जणींची काळजी वाटली की त्या काळजी माझ्यासाठी खूप करीत होत्या. तर त्यांच्यासाठी स्पेशल सांगते. आणि कमेंट पण एक कालच्या व्हिडिओ खाली आहे बघा, त्याला लाईक पण आहेत जास्त, की सतीताई किती सगळं मॅनेज करती, घरचं पण लाईव्ह पण घेतला, स्टुडिओ पण, सगळं मुलांचं पण. तर त्याला लाईक आहेत भरपूर. तर ताईंनो, तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे. तर एक 8-15 दिवसांपासून आहे ना, एक मावशी येतात ते बहा कामाला, म्हणजे इथंच राहतात ते खालच्या घरी. मला असं वाटते 40-45 त्या मावशींचं वय असेल. मावशी आणि काका 2 जण येतं. तर ते आता त्यांना दाखवायची परमिशन नाही, त्यांना आम्ही मागच म्हणलं होतं एक 8 दिवसापूर्वी की मावशी तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो आणि सांगतो म्हणून. तर त्या म्हणल्या नाही नको, म्हणून नाही का आमच्या इथं ना परमिशन, म्हणजे मला नाही आवडत म्हणलं तसं नका दाखवू, कारण की तुमचं चॅनल व्हायरल आहे आणि आमचे बरेचसे नातेवाईक पाहतात. तर ते मला कुठंतरी बरोबर नाही वाटत नाही का, म्हणून मग नका हे करू म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. तर मग व्हिडिओमध्ये आज सांगू उद्या सांगू सांगणारच होतो आम्ही. पण झालं काय की दरवेळेस आहे ना असं कोणी ना कोणी येतं जातं आणि ते मग 8 दिवस राहतात की 15 दिवस राहतात, त्याचं हे नाही, ते राहतात आणि लगेच जातात. तर आता रोशनीन ते होते, त्याच्यानंतर तर नंतर कोणी नव्हतंच. तर मावशीच ह्या आता आल्यात ना, ह्यावाल्या मावशीच आल्या होत्या बा, आलेले आहेत 15 दिवस झाले. आणि त्यांना स्पेशली मीच दाजींना म्हणलं होतं की बघा म्हणून आपल्याला, कारण मागं आम्ही पेपरला दिलं तर त्यावेळेस आहे ना लोड जास्त होत होता बघा, मध्यंतरी 2-3 महिन्याला टेन्शन होत होतं. तर त्यावेळेस पेपरला ॲड दिली तर त्या ह्या मावशींनी कॉल केला. पण नंतर आम्हीच दाजीच नको म्हणले, दाजी म्हणले नको, तो आपण आपल्या घरातलं जेणेकरून सगळ्या व्यवस्थित करू शकतो, तर तसं बाहेरचं नाही कोणी करू शकत. तर मग हा नाही करता आम्ही ते
कॅन्सल करून टाकलं. आणि मग आता एक 15-20 दिवसांपासून कसं कामाचा लोड सगळं व्याप हे ते दिवसभर आराम होत नाही. तर मी दाजींना म्हणलं त्या मावशींना फोन करा आणि बोलवा. कमीत कमी मला ह्या दिवसामध्ये म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ थोडाफार दिवसभर जरी कामामध्ये असला तरी पण मला सकाळ संध्याकाळ माझ्यासाठी वेळ देता येईल आणि हे दिवस परत पुन्हा नाहीत. आणि दाजींनीच विषय काढला होता आणि मी पण त्यांना म्हणले. तर मग त्यांना बोलवलंय. तर आता 8 ते 15 दिवसापासून आहेत त्या. तर थोडंफार वरचं झाडू पोछा झाडून झुडून बघतात त्या. बाकीचं स्वयंपाक वगैरे कधी त्या करतात कधी आम्ही करतो. म्हणजे त्या जर भाज्या वगैरे त्यांच्या वेगळ्या जर असल्या तर त्या करतात, नाही तर मग आम्ही आमच्या करतो. तर अशा पद्धतीने आहे. त्याच्याचमुळं मग ताई पण 4-5 दिवसासाठी एवढं निवांत गेली. नाहीतर मग नसतंच जाणं झालं, कारण मागं काळजी लागते मग सगळ्या गोष्टींची आणि सगळं काय हँडल नसतंच झालं. तर आता म्हणजे जेव्हा ती नव्हती इथून मागं तेव्हा बऱ्यापैकी हँडल मी करतच होते. एवढं काही वाटत नाही, कारण आपलं घरामध्ये आपलंच काम आपलंच घरामध्ये आपल्या कामाला कसलं म्हणजे मनापासून एखादी गोष्ट केली ना तर त्या गोष्टीला म्हणजे माणूस थकत नाही त्या गोष्टीमध्ये. तर तसं माझं आहे. पण आता कसं वेगळा विषय. आता दिवस आता कालपासूनच 6वा महिना लागलाय पहा. तर इथून पुढं आता जसं जसं लोड वाढत चाललं तसं तसं बरोबर जीवावरती येतच. तर इथून पुढचे दिवस तर खरे लई आहेत. अजून एखादा महिना इकडे तिकडे तिथून पुढचे दिवस लई आहेत. तर मला आवर्जून मला दम नाही निघला, कारण की आता माहीत नाहीत त्या मावशी कधीपर्यंत राहतात कधीपर्यंत नाही राहतात नाही राहतात याचा पण भरोसा नाहीये. कारण की कसं असतं ना, टिकायला पण पाहिजेत आणि टिकल्यासारशी बरेच दिवस झाले तर मग काय हरकत नाही. पण कसं आहे 8 दिवस 10 दिवस असं राहायचं आणि जायचं असं होतं ते. म्हणून मग व्हिडिओमध्ये म्हणलं नको बघावा त्यांचं महिना 1.5 महिना 2 महिने बघावं राहतात का मग सांगावं. पण नको, कालच्या व्हिडिओमध्ये ना आजच्या व्लॉगमध्ये लय मला अशी काळजी केल्यावानी वाटली सगळ्यांचीच. तर मला ती एवढं घोर लावायचा नाही कोणाच्या जीवाला माझ्या बाबतीत तरी, कारण मग एवढ्या माझ्यासाठी एवढी सगळ्याजणी काळजी घेतात. तर मग कुठंतरी तुम्हाला पण निवांत झाल्या पाहिजे की हाय बाबा कोणतरी सपोर्टला. तर असं. तर मग बाकी काही नाही ताईंनो. चला आता मस्त आता झोपायचं बघा. उद्या आहे सुट्टी. जरा लेटनी उठन. म्हणजे काय आहे की सध्या मावशी आल्यामुळं मला सकाळ संध्याकाळ टाईम भेटतो. सकाळी मग प्राणायाम योगा मेडिटेशन वगैरे सकाळ सकाळ नाश्ता माझा अर्धा पाऊण तास चालतो. मग निवांत बसून खाते मी प्रॉपर सगळ्या गोष्टी. संध्याकाळी पण आल्याच्या नंतर फ्रेश झाल्याच्या नंतर मग दिवसभर डोकं दुखतं काम करून करून. दिवसभर थोडं पण कंबर टाकायला होत नाही पडायला होत नाही. सगळ्या ताई म्हणतात आधी तो आराम कर आराम कर आराम कर. पण कसं असतं माणसाला धासत असली किंवा माणसाच्या जीवावरती लोड असला ना की झोप वगैरे नाही लागत. माझं तरी असंच आहे, डोक्यामध्ये खेळत राहतं. तर एखाद्या वारीला वाटलं तर मी झोपते ताई असल्यावर. पण तसं तर नाहीच शक्यतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला लाईव्ह कितीला संपतो, 4 वाजता संपतो. मग 4च्या पुढं रील वगैरे शूट करायचे असते, ते एडिट करायचे, ते सोडायचे. 5 सव्वा 5 कसे वाजतात ते समजत नाही. तिथून पुढं दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग डोक्यामध्ये आणायची. उद्या काय घ्यायचंय, कसं काय करायचं, काय प्राईज लावायच्या, काय टॅग, म्हणजे सगळ्या गोष्टी कोणता कलर स्टिचिंगला द्यायचा, कुठल्यावरचं ब्लाऊज शिवायचं आणि कुठला माल कमी पडलाय तो मागवायचा, कसं काय कसं, म्हणजे प्रत्येक कुणाचं प्रोजेक्ट कस्टमर कुणाचं काय प्रॉब्लेम असतो कुणाचं काय असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला 6-6:30 कसे वाजतात तर ते समजतच नाही. आणि मग दिवसभर कामाच्या व्यापाने असं एकदम डोकं उठलेलं असतं ना. तर घरी आल्याच्या नंतर मग ह्या पोरांची 6:30ला क्लास सुरू होते. तर मग त्याच्याकडं एवढ्यात तर मी माझं पुस्तक वगैरे वाचत बसते. एवढं ते करतो आपला ध्रुव. आता पहिल्यापेक्षा हुशार झाला बराच. ते म्हणलं होतं तुला दुसरं बाळ झालं ध्रुव हुशार होईल. तर बऱ्यापैकी आता करतोय. कधी कधी करतोय याड्यावानी, पण आता होईल होता होता असं मला वाटतंय. तर मग संध्याकाळी मग तेवढंच फ्री टाईम भेटतो. जेवण वगैरे करून थोडीशी वॉकिंग संध्याकाळची करायची आणि मग झोपून जायचं. कारण लवकरच झोपते मी आता 10 सव्वा 10ला. कारण मग सकाळी पण ध्रुवाला लवकर जायचं असतं, मग त्याचं आवरून द्यावं लागतं, मला उठावंच लागतं. रुद्र त्याच्या हाताने आवरतो सगळं, त्याच्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही. पण ह्याचं आवरून अजून आंघोळ बिंघोळ त्या दिवशीच म्हणत होता, मम्मी आपल्याला दुसरं बाळ झाल्याच्या नंतर तुम्हाला आंघोळ घालशील का, तुम्हाला स्कूलला तयार करशील का. म्हणलं मग बाळा किती असलं तरी पण मी करीन. तर कसं हसत आहे मुरक्या लाजला लाजला लाजला. आगाव गाडा. घालीन ना बाई तुला आंघोळ मी. ले हसलं ना. तर चला, ध्रुवचे पप्पा झोपलेत, आर्यन पण झोपलाय, बाबा पण झोपलेत. इकडं अनाऊन्समेंट चालली बघा की जेवलेले भांडे घासायला.
जेवलेले म्हणजे ते मोठे मोठे भगुले वगैरे असतात ना, आमच्या इकडे भगुले म्हणते, काही इकडे मोठाले पातेले म्हणतात स्वयंपाकाचे, तर ते घासायसाठी आता मी थांबले असते. पण हे रुद्रल दम नाही निघत. संध्याकाळी 9 सव्वा 9 वाजले ना की त्याला लगेच झोपायला लागतं आणि सकाळी तो 6लाच उठतो. मग सगळ्याच्या अगोदर आंघोळ बिंगोळ करून रेडी होतो. आणि आमचा ध्रुवाला मात्र 10 आवाज द्यायचा तर ध्रुव उठत नाही, आहे ना भाऊ? हा, लय हसायला येतं. आणि मग 15-20 मिनिटात पटापटा त्याचं आवरायचं, आंघोळ वगैरे घालायची आणि गो, आहे का नाही? मग जातो. लय हसायला येत आहे. तर अजून एक प्रश्न, एक ताई येतं म्हणजे आपल्या चांगल्यासाठी सांगतात की त्यांनी, चल बाळा वॉकिंग करता करता आपण हे करू ना, तुला बसायचं तर बस. तर त्यांनी 2 व्हिडिओ खाली कमेंट केलं. तर मी ज्या वेळेस पुस्तकाचं म्हणते ना ताईंनो, तर त्या वेळेस आहे ना ते ताई म्हणत असते की स्वाती पुस्तकाचा अतिरेक जास्त करू नको. कारण त्यांनी त्यांच्या शेजारचं उदाहरण सांगितलंय की काय म्हणतात ना, त्या ताईंनी खूप जास्त प्रमाणामध्ये पुस्तकं वाचले आणि त्यांना झाल्याच्या नंतर मुलगा किंवा मुलगी म्हणजे एक्झॅक्ट मला आठवना, तर ते हे झालं म्हटल्या, काय म्हणतात ना, अपंग झालं, अतिरेक झाला, मतिमंद, असं काहीतरी त्यांचं म्हणणं होतं. मी प्रॉपर एवढी घाईमध्ये कमेंट वाचलेली होती, एवढी क्लिअरली नाही वाचली. तर असं काहीतरी त्या ताई म्हणत होत्या पुस्तकाचा जास्त अतिरेक नका करू. तर मी जास्त नाही आहे करीत, मी एखादा तास किंवा अर्धा पाऊण तास दिवसाचं तेवढंच. मला वाटलं कधी गाणे ऐकावे तर गाणे ऐकवते, कधी रील्स बघायचे रील्स बघते, कधी म्हणजे मला देवांचा हनुमान चालीसा हे ते कधी म्हणजे असं हे. आणि बऱ्यापैकी बघा दाजींनी जे पुस्तकं मला आणून दिलेत ना, त्याच्यामध्ये मी जे वाचलं ना, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे बाहाताईंनो की आपल्याला जसं अपेक्षा असते की आपलं मूल मोठ्यापणे असं व्हावं, तसं व्हावं, आज्ञाधारी व्हावं, गुणवंत व्हावं, दयावंत व्हावं, हुशार व्हावं, भाग्यवान व्हावं, आपल्याला जशा अपेक्षा असतात ना, तसं त्या गर्भामध्ये राहणाऱ्या मुलाला किंवा मुलीला म्हणजे त्यांना सुद्धा अपेक्षा असतात का आपल्या आई वडिलांनी सुद्धा तशाच पद्धतीचं राहिलं पाहिजे. आणि आपण तुम्ही आणि आम्ही, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही आणि आम्ही कुणीच नाहीये, जे काही आहे परमेश्वरच करता करविता आणि घडविता आहे. पहा, तुम्ही काही गोष्टींचा किती अतिरेक करा किंवा ना करा, पण परमेश्वराला येणारं जन्माला येणारं बाळ जे जसं घडवायचंय, त्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचंय समाजामध्ये आल्याच्या नंतर. कारण हे बघा, आपण समाजामध्ये जन्म घेतो, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्याकडून जे हातून घडतं, 1 मिनिट, आपल्या हातून जे घडतं, आपल्याकडून काही चुका पण होत्या, त्या सगळ्या गोष्टींमागं खूप काही रहस्य दडलेलं असतं बघा. आणि ती कळत न कळत आपल्याकडून, आणि प्रेग्नन्सीमध्ये पण जसं जन्माला येणारं बाळ जन्मल्यानंतर येणार आहे, तर ती जसं घडणार आहे तशा गोष्टी आपल्याकडून त्या आपाप म्हणजे होत चालतात. आता ध्रुवाच्या वेळेस तुम्हाला खरं सांगते, मी सोबत होते, तर त्यावेळेस एवढं यूट्यूब वगैरे काय नव्हतं, म्हणजे त्यावेळेस चालतच नव्हतं. आणि मला असं कुणी सांगितलं पण नाही, फक्त म्हणायचे पुस्तकं वाच. पण मी मात्र कधी कुठल्याही प्रकारचे पुस्तकं वगैरे काही वाचले नाही ताईंनो. कधी काही म्हणजे पिक्चर वगैरे पण बघण्यात नाही आली, अशी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काहीच नाही मला करण्यात आली. फक्त वॉकिंग वगैरे करायची, संध्याकाळची 4 ते 6 ट्युशन वगैरे मुलांचे घ्यायचे, दिवसभर क्रिएटिव्हिटी ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायचे, डिझाईन हे ते वेगवेगळे, बस. असं एक्स्ट्रा मी वाचन वगैरे काही केलं नाही. आणि आपलं गर्भसंस्कार मंत्र वगैरे ऐकायचे. तर बाकी काही नाही. मग याच्या वेळेला तर काही नाही, आता चाललंय सगळं. आणि ते पण ते मावशी आल्यात म्हणून पता नाही आता ते किती दिवस राहतात आणि किती दिवस नाही. तर मग आता ते जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडाफार सपोर्ट होईल. कारण कामाचा लोड नसला ना की निवांत रिलॅक्स माइंडमध्ये आहे ना सगळ्या गोष्टी करू शकतं माणूस. तर तसं आता सध्या तरी भेटतोय टाईम, दिवसभर तरी दमतो माणूस, पण तरी एवढा टाईम तर प्रेग्नन्सीमध्ये दिलाच जातो. तर अमेरिका वगैरे बघा, बाहेरच्या देशामध्ये जास्त, आपल्या इकडं डिलेव्हरी झाल्याच्या नंतर सुट्टी दिली जाते बघा 6 महिन्याची, तसं त्यांच्या तिकडं प्रेग्नेन्सी राहिल्याच्या नंतरच सुट्ट्या दिल्या जातात. म्हणजे म्हणतात की गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे त्याचं जे विकास आहे त्याच्या माइंडचा, तो 80% गर्भामध्येच होतो, जन्मल्याच्या नंतर फक्त 20% असतो. त्याच्यामुळे ते जास्त प्राधान्य प्रेग्नेन्सी राहिल्या त्याला जास्त प्राधान्य देतात का बरंच काय टाइम देतात. ब्रेन क्रिएटिव्हिटी वगैरे बरेचसे ते म्हणजे पाळतात सगळे, म्हणून तिकडचे लोक जास्त
हुशार आहेत असं म्हणतात बरं का, बऱ्यापैकी ते पुस्तकांमध्ये वगैरे वाचते म्हणून सांगते, आता मला काही एवढं माहिती नाही. तर चला असो, आता इकडं कीर्तन संपलंय आणि आमच्या मंदिरामध्ये भजन सुरू झालेत बघा. आता जे वडीलधारे माणसं आहे त्यांचा एक ग्रुप आहे भजनाचा, तर ते तिकडं आता भजन वगैरे सुरू केलंय त्यांनी. आता ते 12 वाजेपर्यंत चालन. आता काय करू ध्रुव बाळ, आपण 1-2 चक्कर मारू आणि झोपून जाऊ. ओके. हा, आता कोणता टाइम आहे बाळा रॉकेट बनवायचा? माहिती आहे मला, लई छान बनवतो तू, माहिती आहे मला, लई छान बनवतो. तर चला ताईंनो, आता मी करते माझी वॉकिंग, 1-2 राऊंड मारते, कारण जेवण आज उशिरा झालंय. आणि आजचा व्हिडिओ मग इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद सगळ्या ताईंना माझी खूप खूप काळजी केल्याबद्दल आणि मला पण राहवलं नाही तुम्हाला मग सांगितल्याबद्दल. रॉकेट शिकायचंय. हा, शिकायचंय. तर युट्यूब मध्ये 0001 सर्च करा लगेच. बर, ओके. तर चला बाय सगळ्यांना, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.